गण गण गणात बोते. स्वामी म्हणतात, या संदेशाकडे पाहून दुर्लक्ष करू नकोस. आज हा संदेश शेवटपर्यंत ऐक, नक्कीच भाग्यवान ठरशील. जर हा संदेश आज तू ऐकलास तर स्वामींचा आशीर्वाद तुला भरभरून मिळेल. कदाचित काही गोष्टी तुमच्या मनासारखे नाही घडत आहे. कदाचित तुम्ही दुःखी असाल, पण चिंता करू नका. लवकरच तुझ्या आयुष्यात असे चमत्कार घडणार आहे की सुख, समृद्धी आणि आनंदाचे वारे तुमच्या दिशेने वाहणार आहेत. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि गण गण गणात बोते टाईप करा. काही स्वामी भक्तांना असा प्रश्न नेहमी येतो की मी एवढी स्वामी भक्ती करतो तरी माझ्याच वाटेलाच दुःख का? तर स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुझ्या प्रश्नातच दडलेले आहे. आधी हा मीपणा सोडून दे. मी स्वामी भक्ती करतो, मी स्वामींची सेवा करतो, यामध्ये जो मी पण आहे तोच सर्व दुःख आणि तुझ्या अहंकार करायचं मूळ कारण आहे. म्हणून मित्रांनो, आपण काय करावे? आपण स्वामींच्या चरणी फक्त प्रार्थना करावी, हे स्वामी राया, मला आपल्या चरणी समर्पित करून घ्या. आणि जर का स्वामींनी आपल्याला स्वतःच्या चरणी समर्पित करून घेतलं की मग निश्चितपणे लक्षात ठेवा की त्या भक्ताच्या जीवनातील दुःख, दारिद्र्य, संकटे अशी चमत्कारासारखी उडून जातात आणि मग आनंदाची यात्रा सुरू होते. धैर्य ठेवणे खूप गरजेचे आहे, कारण वाईट वेळ पण बदलतेच. आज जरीही तुम्हाला लोक हिणवत असतील तरीही तुमच्या मेहनत आणि निश्चयाच्या जोरावर तुम्ही तुमचे भविष्य नक्कीच बदलू शकता. एक लक्षात ठेवा, आपल्या नियतीचे मालक बना, पण परिस्थितीचे गुलाम बनू नका. परिस्थितीशी लढा, झुंज धरा. पुढे विजय तुमचाच आहे, कारण तुमच्या पाठीशी मी आहे. प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका, कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसतं, पण मीठ मात्र नक्की असतं. स्वामी सांगतात, कोणतीही कार्य करायला तुम्ही घाबरत असाल तर तो संकेत आहे की खरोखर तुमचे कार्य शौर्याने आणि कष्टाने भरलेले आहे. हळूहळू जे तुमच्यासाठी बनले आहे ते तुमच्याजवळ येत आहे. फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. स्वामी माऊली म्हणतात, मोह नसावा पैशाचा, गर्व नसावा रूपाचा, झोपडी का असेना तिथे घास असावा सुखाचा, तरच जीवनाला अर्थ आहे, नाहीतर सर्व व्यर्थ आहे. अनेकांना असं वाटतं की जीवन हा एक प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला सापडणार की नाही माहीत नाही. मात्र जो कोणी त्या प्रश्नाला सामोरे जातो त्याला त्या प्रश्नाचे उत्तर निश्चितच सापडतात. आणि उत्तर सापडतं त्यात नवीन प्रश्न पुन्हा उत्पन्न होत असतो. मात्र प्रश्न पुन्हा आपल्यासमोर येऊन उभा राहतो, तेव्हा त्या प्रश्नाच्या गर्भामध्ये उत्तरही असतं. म्हणून जीवनामध्ये प्रश्नाच्या मागून उत्तर आणि उत्तराच्या मागून प्रश्न असा पाठलाग चालू असतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये कोणताही प्रश्न निर्माण झाला तर डगमगायचं नाही, त्या प्रश्नाला सामोरे जायचं आणि जीवनाचा उत्तर मिळवायचं, जीवनाचा आनंद मिळवायचा आणि जीवन आनंददायी करायचं. तुमचा स्वामींच्या शक्तीवर विश्वास असेल तर, होय, स्वामी शक्तीवर विश्वास आहे टाईप करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना हा संदेश शेअर करा.
भाग्यवान ठराल. स्वामी म्हणतात, कर्म हे धर्मापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. कारण धर्म केल्यावर मनुष्य देवाकडून विविध गोष्टी मागत असतो, त्याची अपेक्षा करत असतो. पण कर्म केल्यावर देव स्वतः तुम्हाला त्या गोष्टी न मागता देत असतो. जो व्यक्ती आपल्या जीवनात कर्म आणि कर्तव्याचे पालन करत नाही, अशा लोकांना स्वतः मी देखील आदर करत नसतो, मदत करत नसतो. वेळ कधीच थांबत नाही. आज वाईट दिवस चालू आहे, तर लवकरच चांगले दिवस देखील येणार असतात. फक्त आपण आपले कर्म करत राहायला हवे, कारण तेवढीच एक गोष्ट आपल्या हातात असते. स्वतःला सुखी ठेवायचे असेल तर कधीही इतरांना दुःख देण्याचे पाप डोक्यावर घेऊ नका. प्रत्येकामध्ये वेगवेगळे गुण, कला, कौशल्य आणि सामर्थ्य असते. म्हणून कधीच कोणाला कमी लेखू नका, कारण प्रत्येकजण आपल्या क्षेत्राचा राजा असतो. आपल्या अपेक्षा आणि मोह हेच आपल्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे. जर आपण आपले मन आपल्या ताब्यात ठेवले नाही, तर तेच मन आपल्या शत्रूप्रमाणे कार्य करू लागते. अज्ञानी व्यक्ती फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करत असतो आणि बुद्धिमान व्यक्ती सर्वाच्या फायद्याचा, सुखाचा विचार करत असते. ज्याच्या मनात ईश्वराप्रती भक्ती निर्माण झाली, त्याला सृष्टीच्या प्रत्येक कणाकणात देव दिसू लागतो. स्वामी महाराज म्हणतात, माणूस वाईट काम करताना आजूबाजूला कोणी आहे का हे बघतो, पण वरून देव देखील आपणास बघतो आहे हेच बघणे विसरून जातो. म्हणून कर्म नेहमीच चांगली ठेव. माझे तुझ्यावर लक्ष आहे हे कधी विसरू नकोस. तुझे चांगले होणार. तू चिंता करू नकोस, भिवू नकोस. मी तुझ्या सदैव पाठीशी आहे. गण गण गणात बोते. जा, तुझे अपराध माफ केले. यापुढे सावधगिरीने वाग. भिवू नकोस. पुढे जा, संकट दूर होईल. हाच तुला माझा आशीर्वाद.